नमस्कार. 5 नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रवरामाईच्या तीरावर वसलेले श्री दत्त महाराजांचे पवित्र पावन देवस्थान असलेले जोरवे हे एक ऐतिहासिक गाव. या गावातील आई आबाई आणि वडील कैलासवासी भास्कर भिकाजी मैड यांचा 2 मुले आणि 4 मुलींचा मोठा परिवार. कैलासवासी भास्करराव यांनी शेतीची कष्टाची कामी करत या परिवाराला उभे केले. आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि मोठं केलं. श्री जगदीश भास्कर मैड हे आपल्या संगमनेर येथील गाजबाजार येथे असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे काम पाहतात. बहीण सौ विजया अंबादास कुलथे, सौ संगीता चंद्रकांत उदावंत, सौ अरुणा संजय नागरे, उज्ज्वला रवींद्र शहाणे असा हा मोठा परिवार. आणि याच परिवारातील कैलासवासी राजेंद्र भास्कर मैड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा छोटासा प्रयत्न. राजेंद्र यांचा जन्म 1 जानेवारी 1961 रोजी नेवासा येथे झाला. वडिलोपार्जित आपली शेती आणि वडिलांचा शेती व्यवसाय त्यांनी बराच काळ सांभाळला. जोरवे येथे आपले 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वडिलांना आधार म्हणून शेती काम करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. ट्रॅक्टर चालवता येत असल्यामुळे कुटुंबाच्या संघर्षाच्या काळात दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर 2 रुपये रोजाने काम केले. भाजीपाला ट्रकवर ड्रायव्हर म्हणून संगमनेर ते नागपूर या प्रवासात कैलासवासी ज्ञानेश्वर पंढरनाथ महाले गणोरेकर यांच्या मुलीशी अर्थात सुरेखाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजेंद्र यांच्या उभ्या संघर्षाच्या आयुष्यात मोलाची साथ लाभली ती सुरेखाताई यांची. विवाह झाल्यानंतर राजेंद्र यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये अर्थात एसटी महामंडळात ड्रायव्हर अर्थात चालक पदावर अकोले डेपोमध्ये 14 वर्ष आणि संगमनेर डेपोत 20 वर्ष काम केले. जोरवे येथून सायकलवर संगमनेरला यायचे. संगमनेर बस स्थानकात सायकल लावायची आणि नंतर अकोलेला जाऊन नोकरी करायची. ही प्रचंड मोठी झुंज त्यांच्या आयुष्यात नेहमी राहिली. प्रामाणिकपणे आणि नियमितपणे ड्रायव्हिंग करताना त्यांनी 34 वर्षांची सेवा ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात त्यांनी दिली. या संघर्षमय प्रवासामध्ये खूप अडचणी आल्या, परंतु या सगळ्यांमध्ये आपल्या अडचणींना दूर ठेवून संघर्ष मात्र त्यांनी सदैव केला. बस चालक म्हणून काम करत असताना बऱ्याचदा बस थांबा जिथे आहे तिथेच थांबायचं नाही, तर एखादा प्रवासी रस्त्यामध्ये भेटला तर त्याला सुद्धा बसमध्ये बसवून घ्यायचं आणि सेवा द्यायची. हे काम राजेंद्र यांनी चोख केले. अनेक शाळेच्या सहल महाराष्ट्रभर घेऊन जाण्याची मोठी जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. याबरोबरच 6 युवकांना बस शिकवली आणि नोकरीसाठी प्रोत्साहित करून त्यांना संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली आणि मार्गदर्शन सुद्धा केले. 31 डिसेंबर 2018 साली ते सेवानिवृत्त झाले आणि आपल्या कार्याला पूर्णविराम दिला. दरम्यानच्या काळात दूरदृष्टी असणाऱ्या राजेंद्र यांनी आपण पाहिलेला संघर्ष आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये म्हणून शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या राजेंद्र यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनवले. याबरोबरच आपल्या मुलांना सराफी व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करून दिले आणि जोरवे येथे 2001 साली श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स या नावाने सराफी व्यवसाय सुरू करून दिला. गुणवत्ता, विश्वसनीयता आणि प्रामाणिकता याबरोबरच अचूक व्यवहार या जोरावर ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादित केला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. या दरम्यान दोन्ही मुलींचे विवाह सोहळे त्यांनी पार पाडले. सौ भारतीया हरेगाव येथील श्री नितीन बाळकृष्ण कपिले यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि
सौ मोहिनी हिचा शिर्डी येथील असणारे श्री गणेश दत्तात्रय नागरे यांच्याशी तिचा विवाह झाला. नंतर आपली मुले आनंद आणि गणेश यांच्या सुद्धा विवाहाची जबाबदारी त्यांनी सार्थपणे पार पाडली. मुलगा श्री आनंद यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 20 वर्षांपासून अधिक काळ आपला उद्योग व्यवसाय ते सांभाळत आहे. पत्नी सौ वैष्णवी या उद्योग व्यवसायामध्ये मदत करून आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहे. दुसरा मुलगा श्री गणेश यांनी इलेक्ट्रॉनिक डिग्री पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या उद्योग व्यवसायाला मदत केली आणि 15 वर्षाहून अधिक काळ दुकानामध्ये ते मदत करत आहे. पत्नी सौ कीर्ती या दुकानामध्ये मदत करण्याबरोबरच कुटुंबाची सुद्धा जबाबदारी पार पाडतात. एखाद्या आजोबाचं सर्वात जास्त प्रेम कोणावर असतं तर नातवावर असतं असं म्हणतात. त्याप्रमाणे नातू सुजय, आराध्या, दर्शना आणि वेदिका या नातवांवरती विशेष प्रेम राजेंद्रजींचं सदैव राहिलेलं हे प्रत्येकानं पाहिलेलं आहे. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या. गुरुवारच्या दिवशी प्रत्येक पाहुण्यांच्या भेटी घेणे, त्यांच्या सुखदुःखात सामील होणे, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणे. तुझ्या पायी राबावी हाय त्याची खुशी र, हाय त्याची खुशी. आयुष्याचा सर्व प्रवास संघर्षमय परिस्थितीत व्यतीत करत असताना अचानक 2018 साली मे महिन्यामध्ये त्यांना पॅरालिसिसचा आजार झाला. या आजारातून एखाद्या लढवय्या योद्ध्यासारखे ते बरे झाले. परंतु 3 डिसेंबर 2022 रोजी अचानक त्यांना ब्रेन हॅमरिंगचा खूप त्रास झाला आणि नंतर 4 डिसेंबर रोजी अचानक काळाचा घाला झाला आणि राजेंद्र यांना अचानक या सारीपाटाच्या खेळातून अकाली एक्झिट घ्यावी लागली. मैड परिवाराचा, कुटुंबाचा एक आधारवड, एक संघर्ष योद्धा, एक दिलखुलास मित्र, एक उद्योजक, एक शेतकरी आणि एक बाप आणि सर्वांसाठी हक्काचे मार्गदर्शक असणारे अवलिया व्यक्तिमत्व अर्थात राजेंद्रजी अचानक या जगाचा निरोप घेतील असं कुणाच्याही मनात आलं नसेल. माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. त्यांच्या जाण्याने कुटुंबाची, मैड परिवाराची आणि गावची मोठी हानी झाली. आज त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आहेत आणि डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्यात. मन भरून आलं. यामध्ये त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनात आहे हे जाणवते. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी. विसर पडा आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माझा